तर बघा, आपण 6वा चॅप्टर पाहत होता, विभाज्यतेच्या कसोट्यावाला है ना. त्याच्या कसोट्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्यानंतर नमुना प्रश्न घेतले होते, बरोबर. तर आता काही एक्झरसाइजचे प्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितले होते. सगळ्यांनी सोडवले? बरं, मी सांगून देतो आता कसं सोडवायचं होतं. जे जे तुमचे रॉंग झाले असतील ते काय करायचे, करेक्ट करायचे, ठीक आहे. आणि योग्य पद्धत कशी आहे, कसं सोडवता येईल लवकर, ते सुद्धा पाहायचं. कळलं का? बघा काय म्हणते, पहिला पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6 आणि निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2ने व निशेष भाग जातो. ओके, पहिला करेक्ट आहे. ब काय म्हणते, 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5ने. 15चे फॅक्टर पाळला आपण, तर ते सहमूळ संख्या आले पाहिजेत. तर 3 न 5 दोन्ही सहमूळ आहेत. अरे सहमूळ मूळ बी राहू शकते, संयुक्त पण राहू शकते, किंवा संयुक्त आणि मूळ पण राहू. सहमूळ म्हणजे काय, तर त्यांचे एकही फॅक्टर एकमेकाचे सारखे नसायला पाहिजे. तर ह्या आहेत सहमूळ फॅक्टर त्याचे, 5 त्रिक 15. तर हा बी करेक्ट आहे. देन क काय म्हणते, 600ला 2, 3 व 5ने निशेष भाग जातो की नाही जातो. म्हणजे 3नी आपले काय आहेत, तर कोणता येईल, चौथा ऑप्शन येईल. नाही, अयोग्य म्हणते चौथ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये काय म्हणते, योग्य, बरोबर. हां, मग त्यानंतर बघा सेकंड, दुसरा प्रश्न. 182ला 2ने निशेष भाग जातो. शेवटी समसंख्या आहे हे, तर जाते. मग 182ला 7ने पूर्ण भाग जातो म्हणते. तर 7ची कसोटी काय पाहिला, लास्टवाल्याच्या डबल. लास्टचा डबल किती झाला, 18मधून 4 मायनस करा, 14ला भाग जाते. तर मग 182ला पण 7ने भाग कसोट्यात लावायच्या होत्या. 182ला 14ने पूर्ण भाग जाते म्हणते. जाते का, देऊन पहा. आता 7 जाते, 2 जाते, तर 14 बी. तर क पण काय आला, राईट. तर मग कोणता येईल, आहे का नाही. तिसरा ब व 0, 5 व 0 हे अंक वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज. तर 11ने भाग जाण्यासाठी आपल्याला कसोटी माहीत आहे. तर चला पहिले काय करू, 5 व 0 यांनी तयार होणाऱ्या संख्या बनवून. यांनी तयार होणाऱ्या 11ने भाग जाणाऱ्या संख्या. ओके, कोणकोणत्या आहेत मग, तर 5 0 0 5, कारण 0 आणि 5 5, 0 आणि 5 5 मायनस 5. 11ची कसोटी काय म्हणते, एक तर समवाल्या प्लेसवर जे अंक आहेत आणि विषमवाल्या प्लेसवर जे अंक आहेत यांचा फरक एक तर 0 आल्या पाहिजे, यांच्या बेरजेचा फरक, किंवा 11ने भाग जाणारी संख्या, बरोबर. हां, तर येत आहे का. अजून काय म्हणू शकतो, तर 5 5 0 0, 0 आणि 5 5, 0 आणि 5 5 मायनस 5 जात आहे. अजून कोणती संख्या म्हणते, 5 0 0 5 झाली. अजून 4 वेळेस 5, पण त्याच्यामध्ये 0 आला का,
त्याच्यामध्ये शून्य आला का? नाही आला ना? पण घेतलेली आहे का ती? ओके. तर 4 वेळा 5, हिला पण भाग जाते बघा. 5 ने 5 10, 5 ने 5 10, मायनस करा. तर यांची तिघांची काय म्हणते? यांची बेरीज. 5 ने 5 हात चालला 1 6, 10 हात चालला 1 15 आणि 1 16, तर 1660. पहा बरं आहे का? ओके. देन स्टार 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 ही 6 अंकी विषम संख्या आहे म्हणते. विषम संख्या आहे म्हणजे तिथं विषम अंक आला असेल. अरे विषम संख्या आहे ना. हां, सर्व स्टारची किंमत समान असताना पुढीलपैकी कोणती तिची विभाजक असेल, म्हणजे कोणती संख्या तिची विभाजक राहू शकते. तर स्टार 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 किती अंकी आहे? ओके. विषम संख्या आहे म्हणते, तर विषम अंक आपण देऊन पाहून. विषम अंक देऊन पाहून तर कोणकोणते विषम अंक आहेत आपल्याजवळ? 1 3 हे अंक आहेत. आता एक एक ठेवून पहा. सपोज एक 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 ठेवलं असतं तर बेरीज किती झाली असती? 6. तर कसोटी 3ची लागू शकते. 3ची लागू शकते. मग 6 तर नाही जावाचा दिला. मग अजून कोणी जाऊ शकते? 3नच जाऊ शकते एकाच अंकानं. अरे बरोबर. 2 अंक पाहिजेत म्हणते आपल्याला. दुसरी संख्या देऊन पहा. 3 3 3 3 3, तर 3 सक 18. 18ला 3 बी चालला आणि म्हणजे शेवटी जर पहा इथं मेन म्हणजे ऑप्शन चेक कराल तर तुम्हाला 2 ऑप्शन्स कोणते भेटतील? समसंख्यावाले भेटतील. आणि शेवटी जर विषम संख्या असेल तर तिला समसंख्येने कधी भाग जाऊ शकते का? कारण समसंख्येच्या फाड्यामध्ये पाहाल तुम्हाला समसंख्याच येतील. जसा 6चा फाडा आहे 6 12 सायंत्रिक 18 6 का दिसून राहिला? 8चा फाडा 8 1 16 3 24 8 का दिसून राहिल्या? म्हणजे यांनी तर फक्त समसंख्यांना भाग जाऊ शकते. आणि स्टार काय आहे म्हणते? विषम. तर राहिले 2च ऑप्शन कोणते? 3 आणि 9 यांनीच भाग जाईल. हेच आपले काय आहेत? करेक्ट ऑप्शन. 5वा पी हे 11ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर बघा पहिले 11ने भाग जाणारी म्हटल्यानंतर 11चा टेबल पाहून घ्या बरं. बरोबर का? हां, तर असा टेबल आहे काहीतरी 11चा. आणि काय म्हणते? पी ही 11ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर कोणती पी पहिली पकडून घ्या. सपोज ही पकडलो पी. हिला काय पकडलो? की पी किती असेल? 33 असेल. 11ने भाग जाणारी आहे, विषम पण आहे. हां, मग काय म्हणते? तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? तर पीच्या पुढील पहिली विषम संख्या हे झाली असती आणि दुसरी कोणती झाली असती? अरे ही झाली असती. तर हिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये कितीचा फरक दिसत आहे? किती प्लस केल्यावर हे येऊ शकते? 44 प्लस केल्यावर येऊ शकते. म्हणजे इथं 4 4 प्लस केलं होतं. 4 आणि 3 7, 4 आणि 3 बरोबर. म्हणजे तिच्या समोरची संख्या हे हिला काय दाखवू शकतो मी? पी प्लस 44 दाखवू शकतो. तर बघा आहे का उत्तरात? झाला होता हा. ओके. देन 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? तर कोणाकोण नाही जात? 5 तर जायलाच जाईल. 5 जाईल आणि 9 जाईल. कारण 8 ने 1 9 होत आहे.
मग राहिले 12 आणि 13 यांनी चेक करायचं आहे. तर 12 108 अरे जाते का, म्हणजे राहिला कोण, तर इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 13. 7वा 336 252 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग. समोरचं चॅप्टर आपला असाच आहे, लसावी मसावी. तर बघा समसंख्या आहे शेवटी, अरे शेवटी समसंख्या आहे. तर एवढ्या पण आपल्याला समसंख्यात दिलेल्या आहेत बरोबर. तर कसोट्या लावायच्या आहेत आता, अरे कसोट्या लावायच्या आहेत. 8 दुसरी कोणती आहे 28 14 16. तर यांचे फॅक्टर 4 दुने 8 7 6 7 दुने आणि 8 दुने 16. तर नेऊन पाहिल्या का तुम्ही सगळ्यांना, भागाकार करून पाहिल्या सगळ्यांना. भागाकार केल्या का लसावी मसावी काढल्या. भाग जातो म्हणून तिथं मसावी काढता येते याच्या. तीनशे 36 252 आणि 322. सगळ्यात पहिला भाग कितीच्या जाते, 2च्या जाते. बेक राहिले 13, एक राहिला, 1 वर 3 आले 13, बेसक 12 राहिला 1 16, बेआटी. मग याला पण बे न द्या, बेक बे बे दुने बेसक, पुन्हा बेक बेसक 12 बेक बे. आता 7 कारण इथं बघा काय आहे, विषम संख्या आली. आता 2 न पूर्ण भाग जाईल का पुन्हा होऊन, नाही. मग 7 न चालला, 7 दुने 2 राहिले, 2 वर 8 उतरले, 7 6 7 1 किती राहिले, 5 राहिले, 5 वर 6 उतरले, किती झाले 56 झाले. मग 7 8 7 1 16 मधून नाही 7 दुने 14, 7 दुने 16 मधून 14 गेले, 2 राहिले, 2 वर 1 आला. इथं प्राईम नंबर आली. आता कोणत्या सारख्या संख्येने यांना भाग जाऊ शकते का तिघांना, तर हा झाला तुमचा मसावी. मसावी म्हणजेच हे एकमेव संख्या राहील मोठ्यात मोठी जीने या तिन्ही संख्यांना काय जाऊ शकते भाग. तर कोणती आहे 14. देन एखाद्या विभाज्याला विभाज्यकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने भाग जातो. तर काय म्हणते, एखादी संख्या आहे सपोज, बघा तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे का, विभाज्य इज इक्वल टू विभाजक इंटू भागाकार प्लस बाकी है ना. हा राहिला होता सांगायचा, हा लक्षात ठेवा. ओके. तर विभाज्य कोणाला म्हणतात, इथं जे संख्या राहते तिला काय म्हणतो आपण विभाज्य. तिला काय म्हणतो खाली जे वाचते तिला काय म्हणतो, आणि वर जो येते त्याला काय म्हणतो भागाकार. आता यांच्या ठिकाणी एखादी संख्या ठेवून पाहू आपण जिला पूर्ण भाग जात नाही. तर सपोज मी ठेवलं इथं 37 आणि विभाजक घेतला 7, तर 7 बाच्या बाकी किती राहिले 2 राहिले. हां, आता या 2ला भागाकाराने भाग जाते का, अरे जाते का, काय विचारलेलं आहे बघा.
एखाद्या विभाज्याला विभाजकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर त्या बाकी, हे बाकी वाचली आहे, हिला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाईल का? पहा बरं. ते काय म्हणते? मिळणाऱ्या बाकीने, तिने तर जाईलच. कोणत्याही संख्येने भाग देता येतो? नाही. कोणत्याही संख्येने भाग देता येत नाही एकने. तर मिळणाऱ्या बाकीने पक्का आहे. मिळणाऱ्या बाकीने म्हणजे 2 आहे, तर 2ने 2ला भाग जाईल की नाही जाईल? अरे जाईल ना, हा पक्का आहे ना. तसेच 1नं बी सगळ्यांना जाते. इथं जात नाही पाहिजे होता का? याच्या उत्तर का मारल्या तुम्ही? दुसरा, कोणत्याही संख्येने भाग देता येतो. हो, सपोज 8 वगैरे बाकी राहिली तर मग तिला 2ने भाग जाऊ शकते, 4नं बी जाऊ है ना. जशी दुसरी संख्या राहिली असती इथं तर जाऊ शकत होता ना. काही पण येऊ शकते ना बाकीमध्ये. अरे बाकीमध्ये काही पण येऊ शकते. सपोज मी घेतली आता 54, इथं घेतला विभाजक काय? 11. तर 11 चौ राहिले किती? आता या 10ला 2नं बी जाऊ शकते, 5नं बी जाऊ शकते, 3नं बी जाऊ है ना. तर कोणत्याही संख्येने भाग देता येतो असं लिहाल. त्यानंतर 9, 2, 3, 4 या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक कोणते? तर 2, 3 आणि 4. 3 दुने 6, तर 24चे विभाजक काढायचे आहेत. विभाजक म्हणजे कोणकोणत्या संख्येने भाग जाऊ शकते 24ला? तर 1नं जाते, 2 इथंच दिसून राहिला, 3 इथंच दिसून राहिला, 4 इथंच दिसून राहिला. 3 दुने येथूनच बनवायचं. 3 दुने जाऊन राहिला, 4 तिक, अरे 4 तिक आणि 4 दुने 12नं बी जाऊ शकते. तसेच लास्टमध्ये 12 आला तर मग आता 24. तर अशीवाली उत्तरात पहा. ओके. तर अशा प्रकारे सिम्पलसी एक्झरसाइज होती जी तुम्हाला निपटवायची होती. निपटवल्या ना? लिहून देणार आहो काही. ठीक आहे. तर आता आपण पाहू नवीन चॅप्टर. ठीक आहे.